आपल्यासोबत पाशा पटेल आहेत, ज्यांनी साहित्य संमेलनाला भेट दिली, बातचीत करणार आहे. सर, TV9 मध्ये आपलं स्वागत आहे. पहिल्यांदा नमस्कार. त्याला कसं बघताय या सगळ्या संमेलनाकडे आपण? ग्रामीण भागातल्या प्रश्नाची चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठाची आवश्यकता असते आणि अशा ठिकाणी गैरराजकीय म्हणजे राजकारणाच्या पलीकडे लोक एकत्र येऊन आपल्या या भागाविषयीच्या ज्या भावना असतात त्या भावना मांडण्यासाठी, सांगण्यासाठी, चव्हाट्यावर आणण्यासाठी एक व्यासपीठ लागतं. आणि ते व्यासपीठ म्हणजे हे साहित्य संमेलनाचं व्यासपीठ आहे. आणि त्याच्यामुळं नेमकं काय चाललं आहे, पक्षभेद विसरून, जात धर्म पक्ष सगळं विसरून गाव म्हणून फक्त चर्चा होती आणि मुक्तपणे सगळे लोक त्या विषयावर चर्चा करत असतात. आणि ह्याच्यातून खल होऊन काहीतरी एक चांगलं सरकारच्या समोर, समाजाच्या समोर एक चांगले प्रश्न यावे म्हणून हा हे दिसतो, संकल्प दिसतो. आणि इथं जे साहित्य संमेलन झालं, सहकार, शेती आणि ग्रामीण या ग्रामीण भागाशी संबंधित असलेल्या सगळ्या प्रश्नाच्या ओहापोह करण्याचं हे 2 दिवसाचं 3 दिवसाचं प्रयत्न आहे. आणि त्याच्यातून निश्चितच काहीतरी चांगलं निघेल असं मला वाटतं. आपण आलात कोकणामध्ये, आल्यानंतर आपण चिपळूणमध्ये थांबलात. कोकणचं निसर्ग सौंदर्य आपण बघितलात. कशा पद्धतीनं याचा सगळा फायदा आहे, हा आगळ्या वेगळ्या पद्धतीनं परिणाम होऊ शकतो किंवा सरकारनं असं काय वेगळं करायला पाहिजे की जिथून कोकण एक वेगळ्या स्तरावरती पोचेल, आर्थिक दृष्टिकोनातून कोकणची भरभराट होईल? नाही, आता कोकणाचं हे जे हिरवं सगळं दिसतंय ना, ह्याच्यावर सुद्धा मोठं संकट आलेलं आहे. कोकणामध्ये नारळ आहे, कोकणामध्ये काजू आहे आणि कोकणामध्ये आंबा आहे. यावर्षी जवळपास 50% आंब्याचं तोर, काजूचं तोर, नारळाचं तोर गळून पडलेलं आहे. नारळाचा जर आपण विचार केला तर हे गेल्या 3 महिन्यामध्ये नारळाचे भाव दुप्पट झालेले आहेत. आणि दुप्पट भाव होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय की तापमान वाढमुळे 70% फळगळती झालेली आहे, म्हणून नारळाचा भाव दुप्पट झालेला आहे. काजूचंही तसंच झालेलं आहे, नारळाचंही तसंच झालेलं आहे. आणि याच्या पुढे जर गेलं आपण तर पालघर जिल्ह्यामध्ये मी बघितलं जिथं चिक्कूचं उत्पादन एका झाडाला 300 किलो चिक्कू यायचे, आता तिथं 50 ते 60 किलो येऊ लागलेत. हे सगळं जर बघितलं तर हे वातावरण बदलाचे परिणाम आहेत आणि वातावरण बदलामुळं कोकणावर मोठं संकट येणार आहे. मग आता हे जर थांबवायचं असेल तर ह्याच्यापेक्षा आणखीन जे डोंगरं आहेत ना, हे सगळे डोंगरं हिरवे करावं लागणार आहे. आणि डोंगरं हिरवे जर करायचे असतील तर आता काय केलं तर झाडं जगतील? तर आता एकच वस्तू शिल्लक आहे, ते म्हणजे माझ्या दृष्टीनं बांबू. दररोज 3-3 फूट बांबू वाढत असतं. जगामध्ये अतिशीघ्र गतीनं वाढणारी वस्तू म्हणजे बांबू आहे. आणि बांबू आता जी ऊर्जा आहे, म्हणजे आता आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात की मेरा किसान अब तक अन्नदाता था, मेरा किसान ऊर्जादाता बन रहा है. म्हणजे ऊर्जा ही जमिनीच्या पोटातून काढायची ऐवजी आता जमिनीच्या पाठीवरून काढायचे प्रयोग सुरू झालेले आहेत. आणि मग बांबूमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 1 किलो दगडी कोळशाची कॅलरिफिक व्हॅल्यू 4000 आहे आणि 1 किलो बांबूची कॅलरिफिक व्हॅल्यूसुद्धा 4000 आहे. आणि मग आपल्या मानवजातीच्या समोर 2 संकट आहेत सध्या, कार्बन आणि तापमान. या दोन्ही गोष्टीचं उत्तर जर असेल तर बांबूमध्ये आहे. बांबू हे जगामध्ये जेवढे झाडं आहेत त्या सगळ्या झाडापेक्षा अधिक 35% कार्बन खातं. माणसाला 280 किलो ऑक्सिजन वर्षाला लागतं. बांबूचं एक झाड 320 किलो ऑक्सिजन देतं. आणि बांबूपासून जवळपास 200 वस्तू तयार होतात. आत्ता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जवळपास 300 कोटी वृक्ष 5 वर्षात लावायचा निर्णय केलेला आहे. आणि ह्या देशामध्ये पहिले मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, जे म्हणतात की 33% वनक्षेत्र वाढल्याशिवाय मानवजातीचं काही खरं नाही असं म्हणणारा मला वाटतं जगाच्या पाठीवर एकमेव मुख्यमंत्री आहे. आणि मग आता त्यांच्या दृष्टीनं आता हे काम सुरू झालेलं आहे. आणि आता बांबू लागवडीला आपण एका हेक्टरला 7 लाख रुपये देतो. आजपर्यंत बांबू लागवड ही फॉरेस्ट विभागाच्या वतीनं चालवली जाणारी योजना होती. आता ती कृषी विभागाच्या वतीनं चालवली जाणार आहे. बांबू बोर्डाकडे फक्त 11 अधिकारी होते आणि कृषी विभागाकडे 52,000 अधिकारी आहेत. तर एवढ्या मोठ्या टीमच्या समोर, एवढ्या मोठ्या टीम असलेल्या डिपार्टमेंटकडे बांबू जर गेलं तर पुढच्या वर्षापासून नक्कीच 33% ग्रीनरीचं जे स्वप्न आहे मुख्यमंत्र्याचं हरित महाराष्ट्राचं ते पूर्ण होण्यासाठी बांबू हे योग्य पीक आहे आणि त्याची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये दिसेल. पण इंधन म्हणून जसं इथेनॉल जसं आलं त्या पद्धतीनं बांबूवरती प्रक्रिया करून जे पुढे उद्योग निर्माण होणार आहेत यासाठी शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने जर लागवड केली तर तो माल त्याचा विकत घेतला जाईल, अशा सर्वांची काही यंत्रणा राबवली जाणार आहे.
हे बघा, आता महाराष्ट्र शासनाने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र शासनामध्ये 11 थर्मल आहेत. महाराष्ट्र शासनाची जिथे वीज निर्मिती होती ते सगळेचे सगळे थर्मल आता बांबूच्या पॅलेट्सपासून चालवायचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. त्याच्यानंतर भारत सरकारचे जेवढे थर्मल आहेत, आता सोलापूरचं जे थर्मल आहे, सोलापूरच्या थर्मलमध्ये जवळपास 40 लाख मेट्रिक टन दरवर्षी कोळसा जाळला जातो. म्हणजे 1 कोटी मेट्रिक टन तिथं CO2 निघतं आहे. तर आता तिथं प्रयोग सुरू झालेले आहेत की बांबूच्या पॅलेटपासून आपण दगडी कोळशाच्या ऐवजी आपण बांबूपासून पॅलेट्स तयार करतो आणि पॅलेटवर वीज निर्मिती तयार करतो. असं जर झालं तर तुम्हाला सांगतो की देशभरातले सगळे थर्मल म्हणजे पॅरिसमध्ये 2015ला IPCC च्या रिपोर्टमध्ये पहिलं जे सांगितलं गेलेलं आहे की कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्प टप्प्याटप्प्याने बंद झाल्याशिवाय पृथ्वीवरची मानवजात वाचणार नाही. आणि UKनी 142 वर्षापूर्वीचं देशाला 80% वीज निर्मितीचं थर्मल त्यांनी शेवटचं बंद करून टाकलं. जगातले 7 देश आता 100% दगडी कोळसा जाळायचं बंद केलेलं आहे. त्या दिशेनं आपलंही पाऊल सुरू झालेलं आहे आता. आणि आपण 2019मध्ये पहिल्यांदा एक निर्णय केलेला आहे की बायोमास जाळायचं. 2023मध्ये बांबूचा अंतर्भाव बायोमास म्हणून झालेला आहे. आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये बांबूपासून वीज निर्मितीचं म्हणजे इंधन म्हणून बांबूचा उपयोग मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. आणि ते सगळ्यात मोठं म्हणजे कोकणामध्ये पाऊस प्रचंड आहे, जागा भरपूर आहे आणि इथं बांबू लागवड सहज शक्य आहे. आणि 7 लाख रुपये एका हेक्टरला आहे. त्याच्यामुळं ज्या लोकाला आपल्या शेतामध्ये कधीही 1 रुपयाचा माल आलेला नाही असल्या पडीक रानामध्ये सुद्धा हेक्टरी 7 लाख रुपये म्हणजे शेत कुठं हेच माहीत नाही. काही लोकांना मुंबईमध्ये राहतात त्या लोकांनी येऊन एकदा लावून गेलं ना तर वर्षाला 1 लाख रुपये एका एकरला मिळतील. एवढं प्रचंड त्याच्यामध्ये फायदा आहे. आणि आता लोकांनी तिथं सुरुवात केलेली आहे आता इंडस्ट्रीला. पर्यावरण वाढतं उष्णता ह्याच्यावरती आपण कायम बोलत असता सांगत असतात. आता जागतिक लेवलला ह्याची दखल घेतली जाते. ओझोनचा थर दिवसेंदिवस कमी होतो आहे आणि पर्यावरण वाढीसाठी आणि इथल्या वातावरण शुद्धतेसाठी अशा वातावरणातली हवा चांगली शुद्ध होण्यासाठी जगातली वेगवेगळ्या यंत्रणा काम करताना दिसतात. आपल्या देशामध्ये सरकारची उदासीनता वाटते? अजिबात नाही. आपल्या सरकारने सुद्धा या संदर्भामध्ये प्रचंड मोठं काम सुरू केलेलं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की 1927मध्ये इंग्रजांनी वन कायद्यामध्ये बांबूचा अंतर्भाव केला होता. 2017ला नरेंद्र मोदींनी बांबूला वन कायद्यातून गवताच्या कॅटेगरीमध्ये आणलं आणि मोदी साहेबांनी सांगितलं बांस हे घास आहे. आणि म्हणून एवढी मोठी म्हणजे आता दादरीचं जे थर्मल आहे दिल्लीच्या जवळचं तिथं आता ते 100% बायोमासवर चालवायचं सुरू केलं का तर दिल्ली आता वाचूच शकत नाही अशी परिस्थिती तयार झालेली आहे. आणि मग हे दिल्लीच्या आसपाससुद्धा हे जे शेतकरी आपलं हे जाळतात गव्हाचं आणि काढ तांदळाचं तणीस वगैरे जाळतात त्याच्यापासून सुद्धा आता इथेनॉल बनवायचे कामं सुरू झालेले आहेत. म्हणजे आता शेतीमध्ये जे काही शेतकऱ्याच्या माणसाच्या उपयोगाचं सोडून बाकीचं जे काही राहायचं वेस्ट मटेरियल त्या सगळ्या वेस्ट मटेरियलपासून बेस्ट मटेरियल बनवायचं सुरू झालेलं आहे. आणि त्याला आता जगाने दखल घेतलेली आहे आपली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्यासाठी सांगतो की आत्ता गडचिरोलीमध्ये 21 तारखेला दावोसमध्ये स्वित्झर्लंडमध्ये 26,000 कोटीचं बांबूपासून इथेनॉलचं जगातलं पहिलं प्रकल्प मिथेनॉलचं पहिलं प्रकल्प गडचिरोलीमध्ये सुरू होणार. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की मिथेनॉल एक अशी वस्तू आहे जिथं 0% सल्फर निघतं. आता जेवढे काही विमानामध्ये आणि जहाजामध्ये जे इंधन वापरलं जातं त्यात 0.2च्या वर सल्फर जर निघत असेल तर ते इंधन वापरायचं नाही असं जागतिक संघटनाने आता निर्णय केलेला आहे. आता 0% सल्फर निघायचं एकमेव जर इंधन काही असेल तर त्याचं नाव मिथेनॉल आहे बांबूचं. आणि म्हणून बांबूच्या मिथेनॉलला आता मोठ्या प्रमाणामध्ये 26,000 कोटी रुपये परदेशी कंपन्यांनी ह्याला द्यायचं ठरवलेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या माननीय मुख्यमंत्री आणि आपले उद्योगमंत्री उदय सामंत आणि आपले अलबनगन सचिव यांच्या सगळ्या उपस्थितीमध्ये दिनेश शर्मा नावाच्या उद्योगपतींनी ह्याच्यावर आता सह्या केलेल्या आहेत. आणि जवळपास 2-3 महिन्यामध्ये या संदर्भामध्ये आता पुढची कारवाई सुरू होईल. बांबू आणि पाशा पटेल ह्याच्या माध्यमातून गॉगल ब्रेसलेट बांबूचं पण हे तर मग आता समाजाला काही गोष्टी ज्या आहेत ना ते सांगायला पाहिजे ना. आता आपण लाजून कसं जमते आपण दाखवायला पाहिजे की बाबा हे बांबूचं आहे वापरता येते. आता बाकीचे जे चष्मे आहेत ना ते प्लॅस्टिकचे आहेत लोखंडाचे आहेत. म्हणजे चष्मा तयार करताना मशीनमध्ये ऑक्सिजन खाल्लेलं आहे आणि कार्बन सोडलेलं आहे. माझा चष्मा तयार करताना कार्बन खाल्लेलं आहे आणि ऑक्सिजन सोडलेलं आहे. आणि म्हणून सस्टेनेबल मटेरियलचं प्रचार जर करायचा असेल तर सहज लोक विचारतात कशाचं आहे हो तर सस्टेनेबल आहे बांबू आहे ते सांगता येते म्हणून मी ते वापरत असतो.
बांबूचं महत्त्व सांगत असताना, त्याचे फायदे सांगत असताना स्वतः देखील बांबूच्या वस्तू आशा पटेल स्वतः वापरताना दिसत आहेत. कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.